बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक जे पूल आहेत आणि रस्ते आहेत ते वाहून गेलेले आहेत। मी दाखवायचा प्रयत्न करतोय। हे जे रायमोहा ते डोंगरकिनी जोडण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे आणि एवलवाडी या ठिकाणी असलेला हा जो काही पूल आहे तो पूल पूर्णतः वाहून गेलेला आहे। समोर पाहतो आपण लोकांना अशा पद्धतीने मोटरसायकल असेल किंवा पायी यायचं असेल जीव धोक्यात घालून या ठिकाणाहून प्रवास करावा लागतो आणि इथली जी वाहतूक आहे ती पूर्णतः बंद झालेली आहे। हा जो पूल या ठिकाणी नळ्या पाहतो आपण, अशा नळ्या अशा पद्धतीने उघड्या पडलेल्या आहेत। तर जो डांबरी रस्ता आहे तो सुद्धा पूर्णतः उखडून गेलेला आहे। कधी नव्हे ते बीड जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला आणि त्यामुळे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये रस्ते खूप मोठ्या प्रमाणात उखडून गेलेले आहेत। माझ्यासोबत गावकरी आहेत। काय सांगाल, नेमकं किती नुकसान झाले आणि आता येण्या जाण्याच्या संदर्भामध्ये काय अडचण येतात तुम्हाला? साहेब, हा एक जालंधरनाथ देवस्थान ही एक नवनाथाची संजीवनी समाधी असून या ठिकाणी रायमो डोंगरकिनी आष्टी नगर पुणे जोडणारा हा एक महत्त्वाचा मार्ग असून ह्या मार्गावर भरपूर अशी वाहतूक असती, पण आज 6 दिवसापासून वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे आणि ही वाहतूक पूर्ण चालू करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ ही वाहतूक लवकरात लवकर चालू करावा अशी गावकऱ्याची विनंती आहे। आणि ह्या गावामध्ये एवढी भयान परिस्थिती झालेली आहे, सर्व पाण्याने शेतजमीन वाहून गेलेले आहेत आणि इतकं अतोनात नुकसान झालेलं आहे। शासनाला आमची एकच कळकळीची विनंती आहे, पंचनामे नको, आता सरसकट मदत हवी आहे अशी आमची सर्व गावकऱ्याची एक मागणी आहे। मात्र आता हा जो पूल आहे हा पूल किती दिवसापूर्वी बांधलेला होता आणि आता हा पूल एकूण वाहून गेला आहे, त्यामुळे नेमकं काय काय अडचणी येत आहेत येण्या जाण्यासाठी? काय पंचायतीनं आता लोक पाण्यामधून हे येतात? हा रस्ता जी आहे हा पूर्वीचाच रस्ता आहे, देवस्थान अगोदर नंतर हा रस्ता। ह्या रस्ता म्हणजे मला सुद्धा आठवत नाही तेव्हापासून पूल कधी बनवलेला होता आणि आता नेमकं वाहून गेला? रस्त्याच्या टायमालाच बनवलेला आहे ना, रस्त्याच्या टायमालाच बनवलेला आहे ना। अच्छा, हा, आणि इथून सगळ्या एसट्या सगळ्या चालू होत्या, शाळेतली मुलं सगळं बंद झालं, सगळं बंद झालं। आता एसटी येत नाही, काय नाही। एवढा पाऊस, तुमचं वय खूप मोठं आहे, एवढा पाऊस कधी बघितला होता आणि या नदीला कधी एवढा पूर आलता का? माझ्या कळण्यात एवढी वृष्टी झालीच नाही। अच्छा, माझ्या कळण्यात, याच्या अगोदरचं काय सांगता येत नाही। काय पिकांचं काय नुकसान झालंय आणि नदीकाठची जी शेतं आहेत ती वाहून गेलेली आहे? पूर्ण वाहून गेलेली सगळी, सोयाबीनची नुकसान झाली, कापसाची पूर्ण नुकसान होऊन गेलं। अच्छा, काय सरकारकडे मागणी? काय मदत मागाय, सरकार काय देणार आता? सरकार दुसरं सरकारने मदत केली पाहिजे। हा, आपण पाहतोय एकीकडे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय, दुसरीकडे जर बघितलं तर हे जे रस्ते आहेत दळणवळणाचे महत्त्वाचे समजले जाणारे रस्ते ते सुद्धा अशा पद्धतीने उखडून गेलेले आहेत। पूल देखील वाहून गेलेला आहे, त्यामुळे कुठला तरी दळणवळणाचा जो काही प्रश्न आहे तो देखील गंभीर बनलेला आहे। त्याचबरोबर इथल्या लोकांना येण्या जाण्यासाठी, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जाण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो। त्यामुळे तात्काळ वाहून गेलेला पूल आणि जे उखडून गेलेले रस्ते आहेत ते दुरुस्त करावेत अशी मागणी इथलचे नागरिक करतायत। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।